आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सीमा आढे या देखील जोडल्या गेल्या आहेत। सीमा, तुम्ही मातोश्री बाहेर आहात। मातोश्री बाहेर सध्या काय घडामोडी दिसतात? कारण मातोश्रीमध्ये ठाकरे बंधूंची भेट घडून आलेली आहे। राज ठाकरे मातोश्रीवर आलेले आहेत। नक्कीच प्राची, काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सह कुटुंब स्नेहभोजनासाठी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झालेत। मागील 15 मिनिटांपासून आता ही कौटुंबिक जी भेट आहे त्या भेटीला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय प्राची, मागील काही महिन्यांपासून जेव्हा मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षानंतर एकत्र आले आणि त्यांच्यामधला जो दुरावा होता तो काहीसा आपल्याला कमी होताना वारंवार दिसलं। कौटुंबिक भेटीगाठी आता सध्या मागील काही महिन्यांपासून आपण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मागच्याच रविवारचं जर उदाहरण घेतलं तर संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हजेरी लावलेली होती आणि त्या कार्यक्रमानंतर थेट त्या हॉलमधून राज ठाकरे मातोश्री या निवासस्थानी आले होते आणि दोन्ही ठाकरेंमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झालेली होती। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीला अर्थात महत्त्व आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना खरं तर अशा या भेटीगाठींमुळे खत पाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र वारंवार ठाकरे बंधूंकडनं कुठेतरी कौटुंबिक भेटीगाठी असल्याचं वारंवार सांगितलं जातं। राजकीय युती कधी होणार या संदर्भात अजूनही काही स्पष्टता नाही किंवा या संदर्भात फारसं राज ठाकरे कधीही बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाही। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे वारंवार म्हणतात की राज ठाकरे आणि मी एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, म्हणजे अर्थात त्यांच्याकडनं तर वारंवार संकेत दिले जातात की ते पुढेही सोबत राहणार, पुढेही निवडणुका सोबत लढवणार, असे काहीसे तर्क त्यांच्या बोलण्यावरून आपण काढतोच। राज ठाकरे मात्र नेहमीच या विषयावरती फारसं बोलत नाही। आताही काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की काय चाललंय, मी माझ्यासोबत माझ्या आई आहेत आणि आम्ही इथे आलोय असं त्यांनी सांगितलं। कोणतीही राजकीय भेट नसल्याचं त्यांच्या या बोलण्यावरून स्पष्ट होताना पाहायला मिळते। मात्र कौटुंबिक दुरावा जो त्यांच्यामध्ये मागील काही वर्षांपासून निर्माण झालेला होता तो कमी झालेला आहे। त्यामुळे अर्थात राजकीय युती होण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी या बैठका या भेटीगाठी होत नसल्याचं राजकीय तज्ज्ञही सांगतात आणि या भेटीवरून असे संकेतही आपण काढतोय। कारण ठाकरे गटाकडून नेहमीच या युतीवरून सकारात्मक भूमिका किंवा सकारात्मक बोललं जातं। आपल्याला माहिती आहे की आता अनेक मुद्दे मुंबईमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात। कबूतरखान्याचा विषय असो किंवा मग ट्रॅफिकचा विषय किंवा इतर जे विषय असतात त्या विषयांवरून आपल्याला ठाकरे आणि मनसेची युती स्थानिक पातळीवरती जे कार्यकर्ते आहेत ते सोबत एकत्र येताना आपण पाहतोय। कुठेतरी दोन्ही पक्षप्रमुख हे वेगवेगळ्या कारणांवरून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावरती दिसतात। त्यामुळे स्थानिक पातळीवरती एक वेगळा मेसेज जातोय। स्थानिक पातळीवरती जे कार्यकर्ते काम करत असतात दोन्ही ठाकरे असो किंवा मग मनसेचे जे कार्यकर्ते असो त्यांच्यामध्ये कुठेतरी आपल्याला एकजुटता पाहायला मिळते, त्यांची भूमिका कुठेतरी आपल्याला एकत्र पाहायला मिळते। आता 2 दिवसांपूर्वीचं आपण एक उदाहरण घेऊया। संजय राऊत यांनी जी माहिती दिलेली होती की राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना सर्वपक्षीय नेते भेट देणार आहे, त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही उल्लेख आहे, म्हणजेच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरेही असतील। तर हे पाऊल आपण म्हणू शकतो जे एकाच मुद्द्यांवरती सगळे जे विरोधक आहेत ते आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे तर राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी सुरुवातीपासूनच सकारात्मक आहेत। एकही संधी ते याविषयी बोलण्यासाठी ते खरं तर एकही संधी सोडत नाही। तर आता या बैठकीमध्ये अशा या ज्या भेटीगाठी होत आहेत तर अर्थात जे दोन्ही कार्यकर्ते आहेत पक्षाचे त्यांच्या खरं तर भावना किंवा मग त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अर्थात वाढतात आणि अशा या भेटीगाठीवरून वेगवेगळे तर्कवितर्क आपण लावतोच। आता दोन्ही ठाकरे बंधू तर एकत्र आले, त्यांची मनं जुळलेली आहेत, मात्र राजकीय दृष्ट्या कधीपर्यंत ते एकत्र येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता राजकीय दृष्ट्या जर एकत्र यायचं झालं तर त्यांच्यामध्ये अर्थात राजकीय बैठका होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। दोन्ही ठाकरे ज्या प्रकारे उद्धव ठाकरे वारंवार युती संदर्भात बोलत असतात तसा जर प्रतिसाद राज ठाकरेंकडनं जर यायला लागला तर कुठेतरी राजकीय दृष्ट्या सुद्धा लवकरात लवकर एकत्र येतील आपण असं म्हणू शकतो। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंची वाढलेली ही जवळकी तर अर्थात युतीच्या मार्गाने कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आगामी दिवसामध्ये या भेटीगाठींचं काहीतरी आपल्याला या भेटीगाठींमुळे राजकीय पटलावरती राजकीय मंचावरती सुद्धा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का?